साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखे, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। मायमंच व्यासपीठातर्फे आत्मविश्वासाच्या बळावर लढणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार देत यथोचित सन्मान सोहळा रविवार दिनांक 24 मार्च 2024 रोजी हॉटेल मराठा दरबार इथं विधिवत मान्यवरांच्या हस्ते बहुसंख्य महिला तसंच पुरुषांच्या उपस्थितीत दिमागदारपणे साजरा करण्यात आला। हे पुरस्काराचं दुसरं पर्व होतं। मायमंच व्यासपीठ आयोजित या पुरस्काराची संपूर्ण माहिती संस्थापिका विजयालक्ष्मी आहिरे, संजय फतनानी, कुणाल जाधव यांनी दिली। स्त्रियांच्या वेदनांना आणि त्यांच्या जीवनाला अर्थ देण्याचं आणि आत्मविश्वास वाढा संधी देण्याचं काम आम्ही मायमंच करतो। पंडितराव मोरे बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था ही एक मान्यताप्राप्त NGO आहे आणि या NGO अंतर्गतच मायमंच हे स्त्रियांसाठी हक्काचे मुक्त व्यासपीठ आपण सगळ्यांनाच लाभले आहे। या NGO मार्फत व मायमंच मार्फत विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात। विजयालक्ष्मी आहे आमच्या आजी, एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व, मायमंचच्या संस्थापिका। मी प्राचार्य केडी भालेराव इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लखमापूर। विश्व हा एका स्त्रीने चालवलेला मंच आहे आणि जेव्हा एक स्त्री कोणतेही कार्य हातात घेते तेव्हा ती इतक्या यशस्वीपणे पार पडते हे मी नक्की सांगू इच्छिते। 2 वर्षांपूर्वी मायमंच या युगची सुरुवात माझी सासूबाई म्हणजे श्रीमती विजयालक्ष्मी आहिरे यांनी केलेली आहे। त्यावेळेला ही सुरुवात करताना खरं म्हणजे आमच्यापैकी कुणालाच वाटलं नव्हतं की ह्या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर इतक्या मोठ्या वटवृक्षात होईल। जशी तुमची ती आजी आहे, सगळ्यांची ती आजी आहे, तशी जसा तुम्हाला त्यांच्याविषयी अभिमान वाटतो तसा आम्हाला सुद्धा त्यांच्याविषयी फार अभिमान वाटतो। या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेत्री कोमल मोरे, अध्यक्षा तनया भालेराव, प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव कॅम्पच्या पोलीस निरीक्षक योगिता गडकरी, उद्योजक रुची टिब्रेवाल, स्किन अँड हेअर स्पेशालिस्ट डॉक्टर सुरेखा पाटील, भीमाबाई जोंधळे, पुस्तकांचा हॉटेल नाशिक, महामंडलेश्वर शिवालक्ष्मी आईसाहेब येवला, व्याख्याती म्हणून डॉक्टर आशालता देवळेकर नाशिक, मायमंच व्यासपीठाच्या संस्थापिका विजयालक्ष्मी आहिरे, आयोजक मीनाक्षी आहिरे, MS सर्जन डॉक्टर शुभांगी आहिरे या उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध सिने तसंच TV अभिनेत्री कोमल मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। अरे मालेगावचा आवाज कसा आला पाहिजे? आवाजच येत नाही मला तर। आवाज येणार की नाही येणार? हो येणार। आवाज काढूयात आपण। बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं। मालेगाव म्हणजे माझं आजोळ आहे आणि लहानपणापासूनच दरवेळी उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत मी इथे येत राहिले, म्हणून औरंगाबादसाठी माझ्या मनात जेवढी आपुलकी प्रेम जिव्हाळा आहे तितकाच प्रेम जिव्हाळा मला मालेगावसाठी सुद्धा आहे। जेव्हा विजयाताईंनी मला विचारलं, म्हणजे आपल्या आजींनी मला विचारलं की तुला मालेगावला यायला जमेल का, मी मागचा पुढचा प्रोफेशनली काही विचार न करता पहिल्या शब्दावर मी त्यांना म्हटलं की मालेगाव आहे, म्हटलं तर मला यायलाच लागेल, कारण शेवटी आजोळ आहे ना माझं। पुरस्कारार्थी महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती साधत इतरांना प्रेरणा देण्याचं काम उत्कृष्ट असल्यानं त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मायमंच व्यासपीठाकडून महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात विशेष पुरस्कार म्हणून कोरोना महामारीच्या काळात मालेगाव शहराला आरोग्यदूत म्हणून लाभलेल्या मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी स्वर्गीय सपना ठाकरे यांना मायमंच आरोग्यदूत महाराष्ट्र स्त्री गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। यावेळी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांचे पती हरीश ठाकरे हे उपस्थित होते। पुरस्कारार्थी महिला भीमाबाई जोंधळे, पुस्तकांचं हॉटेल नाशिक, निर्मला चौधरी महाराष्ट्रातील पहिल्या महिला लिलाव प्रक्रियेत असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव, महामंडलेश्वर शिवालक्ष्मी संजय झालटे, आईसाहेब महाराष्ट्र किन्नर आखाडा येवला, डॉक्टर विद्या सोनवणे स्त्रीरोग तज्ञ समाजसेविका सटाणा, मृणाल कुलकर्णी अधिपरिचारिका नाशिक, डॉक्टर विद्या सुर्वे साहित्यिका, डॉक्टर शीतल पाटील संजीवनी हॉस्पिटल 18 वर्षांपासून ग्रामीण भागात सेवा देत आहेत, अश्विनी बच्छाव शिक्षिका, ॲडव्होकेट माया खैरनार सरकारी वकील, हर्षा सोहंदानी संस्थापिका विशेष मुलांसाठीची शाळा बाल समुपदेशक नाशिक, अपेक्षा पगार महिला व बाल विकास विभाग महिला समुपदेशन केंद्र मालेगाव, शाहीन अनवर खान पठाण आस्थापना विभाग सिव्हिल हॉस्पिटल मालेगाव। यावेळी मायमंच व्यासपीठाची प्रस्तावना संस्थापिका विजयालक्ष्मी आहिरे यांनी केली। तसंच आयोजक डॉक्टर शुभांगी आहिरे यांनी मायमंच व्यासपीठाची संकल्पना, कार्य आणि उद्दिष्ट स्पष्ट केलं।
तसंच येणाऱ्या काळात माय मंचतर्फे व्यवसायाभिमुख मार्गदर्शन, आरोग्य शिबिर, शैक्षणिक उपक्रम, भटक्या तसंच जखमी प्राण्यांचं संगोपन, महिलांसाठी धर्मादाय रुग्णालय, पक्षी व प्राणी यांच्यासाठी केअर सेंटर उभारण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। यावेळी संजय फतनानी यांनी विशेष मार्गदर्शन केलं। तसंच पुरस्कारार्थी यांच्या मनोगतात भीमाबाई जोंधळे यांनी वाचनाचं महत्त्व तसंच शिवालक्ष्मी यांनी तृतीयपंथी यांच्या वेदना व्यक्त केल्या। अध्यक्षीय भाषणात तनया भालेराव यांनी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपले संकल्प सोबत घेऊन स्वतःचा विकास आणि आपण आई म्हणून मुलांचा विकास हे स्त्रीच्या जीवनातील कर्तव्य आहे याचं महत्त्व पटवून दिलं। कार्यक्रमाच्या शेवटी मीनाक्षी अहिरे यांनी आभार व्यक्त केले। तसंच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर मानसी महाजन तसंच तुषार शिल्लक यांनी केलं। या कार्यक्रमाचे नियोजन तसंच तांत्रिक बाजू मायमंचचे एडिटर कुणाल जाधव यांनी केले। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट, मालेगाव।